नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी लक्ष्मीकांत डुकरे. माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, शेतकरी बांधवांना हेक्टरी 5,000 असे सोयाबीन कापूस अनुदान मिळणार होते. तसेच आपल्या महाराष्ट्रातील 50 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले आहे. तसेच काही शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळाले नाही. तर हे अनुदान कशामुळे मिळाले नाही, काय कारण आहे, मी ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. तर चला पाहूया मित्रांनो. कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2398 कोटी रुपये वितरित झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 5,000 याप्रमाणे 2398 कोटी रुपये जमा झालेले आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही केली होती. अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीचे कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. याद्वारे क्लिकवर सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत 2398 कोटी 93 लक्ष रुपये रक्कम करण्यात आली आहे. 2023च्या खरीप हंगामात एकूण 96,787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण 4,194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी 1,548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2,646 कोटी 34 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखा शीर्षकासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आलेले होते. पारदर्शक पद्धतीने कारवाई करण्यासाठी शेतकऱ्यांची सहमती पत्र, बँक खाते, आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आली. आज जवळपास 49 लाख शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की जे शेतकरी राहिलेले आहेत, हेक्टरी 5,000 रुपये जमा झालेले नाहीत, त्या शेतकऱ्यांना त्यांचे आधार व अन्य माहिती जशी जुळणी होईल तसे पैसे मिळत राहील, असे सांगण्यात आलेले आहे. हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांना आपले आधार सहमती दिली आहे. यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 46.68 लाख आधार क्रमांक जुळले आहेत. याचे ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त 21.68 लाख खातेदारांना निधी त्याचे आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यापैकी 2.30 लाख खातेदार यांनी 25 सप्टेंबर 2024 अखेर ई-केवायसी पूर्ण केली आहे. या व्यतिरिक्त शिल्लक 19 लाख खातेदार यांच्याकरिता SC ॲग्री डीबीटी महाआयटी.org या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी राहिलेली आहे त्या शेतकरी बांधवांनी या पेजवर जी लिंक दिलेली आहे त्याद्वारे करू शकतात. तर मी ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन अपडेट मिळत राहील. धन्यवाद. जय महाराष्ट्र.